नमस्कार. आज आपण बघणार आहोत विचारांची ताकद, शक्ती. 1947 पूर्वी आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि त्यावेळेस इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष होते विन्स्टन चर्चिल. आणि इंग्लंडचे एक वैशिष्ट्य होतं, नेव्हर सनसेट ऑन ब्रिटिश एम्पायर. इंग्रजांच्या राज्यावर सूर्यच मावळत नाही. म्हणजे ज्यावेळेस इकडे दिवस असायचा त्यावेळेस तिकडे रात्र असायची, ज्यावेळेस तिकडे रात्र असायची त्यावेळेस इकडे दिवस असायचा. म्हणजे जगाच्या बहुतांश भागावर इंग्रजांचं राज्य होतं. त्यावेळेस विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष होते. आपण बघतो निवडून आल्यावर आपण असं चिन्ह दाखवतो, याचा अर्थ होतो व्ही म्हणजे व्ही फॉर विक्ट्री आणि व्ही फॉर विन्स्टन चर्चिल, हे लक्षात असू दे. त्यावेळेस विन्स्टन चर्चिल यांनी भारतातील काही प्रतिनिधींना इंग्लंडमध्ये येण्याचे निमंत्रण दिले, परंतु त्यांनी महात्मा गांधीला त्यामध्ये सामील केलं नाही, त्यांना निमंत्रणच दिलं नाही. त्यावेळेस एका पत्रकाराने विन्स्टन चर्चिल यांना विचारले की तुम्ही भारतातील अनेक नेत्यांना इंग्लंडमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आणि महात्मा गांधी हे आज भारतातील सर्वात महान नेत्यापैकी एक आहे, तुम्ही त्यांना का निमंत्रण दिलं नाही? त्यावेळेस विन्स्टन चर्चिल म्हणाले, मी महात्मा गांधीला निमंत्रण ह्या कारणाने दिले नाही, वास्तविक पाहता मी त्यांना घाबरतो. मी त्यांना निमंत्रण या कारणाने दिले नाही की मला भीती वाटते, जर महात्मा गांधी इंग्लंडमध्ये आले आणि माझ्या सहवासात ते काही काळ राहिले आणि त्यांनी माझ्याशी चर्चा केली तर त्यांच्या विचारामुळे माझे मन बदलून मला ताबडतोब भारताला स्वातंत्र्य द्यावे लागते का, अशी भीती विन्स्टन चर्चिल यांना त्यावेळेस वाटली होती. म्हणजे विचार करा की आपल्या विचारामध्ये किती ताकद आहे. अजून एक उदाहरण सांगतो. फ्रान्स ह्या देशामध्ये व्हॉल्टेअर नावाचा अत्यंत प्रखर विद्वान होऊन गेला आणि त्यांच्या विचारामध्ये इतकी ताकद होती की फ्रान्समध्ये क्रांती होऊन जात होती, इतकी ताकद होती. एके दिवशी फ्रान्समध्ये व्हॉल्टेअर पॅरिस या शहरामध्ये घोडागाडीवरून जात असताना सुरक्षा रक्षकाने त्यांची गाडी अडवली आणि व्हॉल्टेअरला विचारलं, इज एनिथिंग ऑब्जेक्शनेबल इन युअर कोच? त्यावेळेस व्हॉल्टेअर म्हणाले, यस, माय सेल्फ इज ऑब्जेक्शनेबल इन माय कोच. म्हणजे तुमच्या घोडागाडीमध्ये संशय घेण्यासारखं काही आहे का? त्यावेळेस व्हॉल्टेअर म्हणाले, हो, मी स्वतःच असा आहे की माझ्या घोडागाडीमध्ये संशय घेण्यासारखं आहे. इतकी ताकद व्हॉल्टेअरच्या विचारामध्ये होती. यावरून आपल्या काय लक्षात येतं बंधूंनो भगिनींनो? ह्यामध्ये हे लक्षात येतं की आपल्या विचारामध्ये किती ताकद आहे, आपल्या शब्दामध्ये किती ताकद आहे. म्हणून विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका. जर तुम्ही प्रत्येक शब्द विचार करून बोलण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या विचारामध्ये ती ताकद आल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार.